नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 7वा गुन्हा दाखल. करिअर घडवण्याच्या आमिषानं तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. अशोक खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून 5 नरबळी दिले. सरकारी वकिलांचा कोर्टात दावा. खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. खरातनं तंत्रमंत्र वापरून महिलांशी अश्लील चाळे केल्याचं समोर. खरात विरोधात 4 पीडित महिलांचा जबाब. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. राज्यात इंडियन पॉलिटिकल लीग सुरू. ऑपरेशन लोटसवरून उद्धव ठाकरे यांचा निशाणा. तर जुने दाखले देत विरोधी पक्षनेतेपद देण्याची ठाकरेंची विनंती. विधान परिषदेतील आमदारांच्या निरोप समारंभात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख. निरोगी आयुष्याच्या दिल्या शुभेच्छा. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमनं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शेवटच्या 1 वर्षात भ्रमनिरास झाला. नीलम गोऱ्हे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर 60 लोक सोडून जातात त्याचा विचार का करत नाही, समजून घेतलं नाही म्हणून ते सोडून गेले, गोऱ्हेंचा निशाणा. मव्याकडून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल. पत्रावर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांची सही नसल्यानं चर्चांना उधाण. प्रस्तावावरून मव्यातच फूट पडल्याचं चित्र. मस्साजोग सरपंच पदासाठी 28 एप्रिलला मतदान. निवडणुकीत देशमुख कुटुंबातील कुणी सदस्य उभा राहणार का, हे आज देशमुख कुटुंब स्पष्ट करण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता.